शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यंदाच्या हंगामासाठी पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. मात्र या योजनेच्या नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत, जे शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब ठरू शकतात. नवीन नियमामुळे काही शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी एक मोठा आधार असते, विशेषतः निसर्गाच्या तडाख्यामुळे नुकसान झाल्यास. परंतु आता बदललेल्या अटी आणि शर्तीमुळे ही योजना काही प्रमाणात त्रासदायक ठरू शकते. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या फार्मर्स वर्ल्ड या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, सरकारने पीक विमा योजनेत काही तांत्रिक बदल केले आहेत. ते म्हणजे की जसे की विमा सवलतीसाठी लागणारी पात्रता, भरावयाची कागदपत्रे आणि अर्जाचा कालावधी. यामुळे अनेक शेतकरी वेळेत अर्ज करू शकणार नाहीत किंवा त्यांना अपेक्षित भरपाई मिळणार नाही. विशेषतः छोटे व अल्पभूधारक शेतकरी या नियमामुळे अधिक अडचणीत येतील. पिकांचे नुकसान झाले तरीही विमा न मिळाल्यामुळे आर्थिक संकट वाढण्याची शक्यता आहे. शासनाने हे बदल करताना शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घ्यायला हव्या होत्या. आता तरी या अटीमुळे काही सुधारणा करून शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे. शेतकरी मित्रांनो, या योजनेत शेतकऱ्यांचे योगदान जय जवान जय किसान हे आपल्या देशात फक्त घोषवाक्य नाही, तर त्यामागे खूप मोठं सत्य दडलेलं आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यावर अवलंबून आहे. शेतकरी आपल्या जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर शेती करत असतो. मात्र त्याला यामध्ये हवामानाची मोठी भूमिका असते, कारण त्याच्यावर अवकाळी पाऊस, वादळ, गारपीट अशा अनेक नैसर्गिक आपत्तींचा धोका असतो. त्यामुळे शेती करताना त्याला सतत अनिश्चिततेचा सामना करावा लागतो. या अडचणी लक्षात घेऊन राज्य सरकार वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना, अनुदान तसेच पीक विमा योजना राबवत असते. शेतकरी मित्रांनो, पीक विमा योजनेची भरपाईची नवीन अट काय ते बघूया. पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल हवामान आणि काढणीनंतरचे नुकसान या 3 प्रमुख कारणामुळे भरपाई मिळत होती. मात्र आता या सर्व गोष्टींवर आधारित नुकसान भरपाई बंद करण्याचा निर्णय घेतला जात असल्याचे समजते. याऐवजी केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई दिली जाईल असे संकेत मिळाले आहेत. यामुळे नैसर्गिक संकटाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना पूर्वीसारखी मदत मिळणार नाही. केंद्र सरकारच्या नव्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघेलच, परंतु याची हमी राहणार नाही. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. शेतकरी मित्रांनो, शेतीसाठी फवारणी, खत व्यवस्थापन आणि वेळेवर काम करणं खूप गरजेचं असतं. पण त्याच वेळी हवामानाची साथ ही यशस्वी शेतीसाठी महत्वाची आहे. जर हवामान अनुकूल राहिलं तर शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन मिळतं आणि उत्पादनात वाढ होते. मात्र हवामानाने पाठ फिरवली तर त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. त्यामुळेच पीक विमा ही योजना शेतकऱ्यांसाठी एक प्रकारचा आधारस्तंभ बनली आहे. आणि या पीक विमा संदर्भात सध्या एक महत्वाचा अपडेट समोर आला आहे, जे प्रत्येक शेतकऱ्याने जाणून घेणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, हप्त्याचे नवीन नियम बघून घेऊया. शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आलेली 1 रुपयात पीक विमा योजना आता बंद करण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. त्याऐवजी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार नव्या हप्त्यांची रचना करण्यात आली आहे. यामध्ये खरीप हंगामासाठी 2%, रब्बी हंगामासाठी 1.5% आणि नगदी पिकांसाठी 5% हप्ता आकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी कधीही 1 रुपयात विम्याची मागणी केलेली नव्हती, तरीही ती योजना आता मागे घेतली जात आहे. या नव्या अटी आणि शर्तीमुळे लहान शेतकऱ्यांवर आर्थिक भार वाढण्याची शक्यता आहे.